विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिया इन द सिटी वन हा भाग पाहणार आहोत. म्हणजे रियाचे जे शहरातले अनुभव आहेत. सिटी CITY सिटी म्हणजे शहर. शहरामध्ये तिचं जीवन कसं आहे ते आजच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत. या आधीच्या पाठामध्ये आपण प्रिया इन द विलेज हा भाग पाहिला, जे खेड्यातलं जीवन थोडंसं पाहिलं होतं. आता रिया इन द सिटीमधलं जीवन, सिटीमधलं लाईफ कसं आहे हे या पाठामधून आपल्याला दिसणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आपल्याला एक सूचना दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. कोणती इन्स्ट्रक्शन आहे? लिसन केअरफुली. लिसन केअरफुली म्हणजे काय? तर काळजीपूर्वक ऐका. लुक पहा, इंटू INTO आतमध्ये, युअर बुक तुमच्या पुस्तकामध्ये पहा. अँड से आणि म्हणा, विथ मी माझ्याबरोबर म्हणा. चला तर पाठाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला रीडिंग करूया आपण. हाय आय एम रिया. मी रिया आहे. आय एम रिया. आय म्हणजे मी. आय या शब्दाचा अर्थ आहे मी. आय म्हणजे मी. एम म्हणजे काय? एम म्हणजे आहे. हाय आय एम रिया. मी रिया आहे. आय म्हणजे मी. लिव्ह लिव्ह म्हणजे राहणे. लिव्ह म्हणजे राहणे किंवा राहते. आय लिव्ह मी राहते. इन अ बिग सिटी. BIG बिग म्हणजे काय? मोठ्या. बिग म्हणजे मोठ्या. CITY सिटी म्हणजे शहर. मी राहते. कुठं राहते? तर मी एका मोठ्या शहरात राहते. आय लिव्ह इन अ बिग सिटी. मी एका मोठ्या शहरात राहते. देअर आर THERE देअर आपण शब्द बघितलाय. THERE देअर म्हणजे काय? देअर या शब्दाचा अर्थ आहे तेथे. देअर या शब्दाचा अर्थ आहे तेथे. तेथे काय आहेत? देअर आर ARE म्हणजे आहेत. बिग BIG बिग म्हणजे मोठ्या. बिल्डिंग्स BUILDINGS बिल्डिंग्स म्हणजे काय? तर इमारती. तिथं मोठ्या इमारती आहेत. कुठं? इन द सिटी. अँड आणि वाईड रोड्स. WIDE वाईड या शब्दाचा अर्थ काय आहे? रुंद. तिथं रुंद रस्ते आहेत. रोड्स ROADS रोड म्हणजे रस्ते. इन अवर सिटी. OUR अवर म्हणजे आमच्या. बसेस BUSES बसेस. आता हे प्लुरल आहे. BUS बस म्हणजे एक बस. आणि BUSES म्हणजे अनेक बसेस. कार्स एक कार आणि अनेक कार्स. सिंग्युलर म्हणजे काय? एक वचन. एक कार असेल तर कार, सिंग्युलर कार. आणि प्लुरल अनेक वचन काय होईल? कार्स. त्यानंतर बाईक्स BIKES बाईक्स म्हणजे मोटारसायकली. देअर इज. आता हा शब्द व्यवस्थित बघा. लिहिलाय कसा? THERE
देअर हा शब्द इथं पाहिला आपण, देअर म्हणजे तेथे, आणि त्याला ॲपॉस्ट्रॉफी देऊन यस दिलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? देअर इज म्हणजे देअर हा शब्द अधिक आय एस, देअर इज, तिथं काय आहे? देअर इज. देअर इज अ लॉट, लॉट म्हणजे काय? पुष्कळ, LOT, लॉट. लॉट म्हणजे काय? पुष्कळ. ऑफ ट्रॅफिक इन द सिटी, सिटीमध्ये काय आहे? ट्रॅफिक आहे, रहदारी आहे. ट्रॅफिक या शब्दाचा अर्थ आहे रहदारी. इथं तुम्हाला चित्र दिसतंय बघा, अनेक गाड्या आहेत, रिक्षा आहेत, बस आहेत. त्याचप्रमाणे इथं एका बाजूला ट्रॅफिक पोलीस देखील उभा आहे. मोठमोठ्या बिल्डिंग्ज आहेत, कारण ही जी सिटी आहे ती बिग आहे, मोठी आहे. आता पुढं रिया काय सांगते बघा, देअर इज म्हणजे देअर्स म्हणजे देअर इज तेथे आहे, अ डेअरी, डेअरी आहे तिथं, नियर माय हाऊस, नियर NEAR, NEAR, नियर. नियर म्हणजे काय? जवळ. नियर या शब्दाचा अर्थ काय होतो? जवळ. तिथे जवळ काय आहे? एक डेअरी आहे. कुठं? माय हाऊस, माय म्हणजे माझ्या, हाऊस HOUSE, हाऊस म्हणजे घर, माझ्या घराजवळ एक डेअरी आहे. वी, WE, वी, वी या शब्दाचा अर्थ आहे आम्ही, WE, वी, वी म्हणजे आम्ही, वी म्हणजे आम्ही. बाय, BUY, बाय, बाय म्हणजे विकत घेणे, BUY, बाय, बाय म्हणजे विकत घेणे, विकत घेणे. वी बाय, आम्ही विकत घेतो. मिल्क, MILK, मिल्क, मिल्क म्हणजे दूध. फ्रॉम द डेअरी, आम्ही डेअरीमधून दूध विकत घेतो. वी गेट, वी गेट आम्हाला मिळतं. द मिल्क, दूध. कसं? इन अ पाऊच. आपण पाहिलं प्रियाच्या खेड्यामध्ये फ्रेश मिल्क असतं आणि ती स्वतः जाऊन आणते. मात्र शहरामध्ये दूध कसं मिळतं? इन अ पाऊच, POUCH, POUCH, पाऊच. पाऊच या शब्दाचा अर्थ आहे पाकिट, पाकिटामध्ये दूध मिळतं. इट्स नाईस, इट्स परत तसा शब्द आलेला आहे बघा, देअर इज सारखा. देअर प्लस इज देअर्स झाला, तसं इट्स, इट्स हा शब्द कसा तयार होतो? इट, IT, इट प्लस IS, इज, इट इज. इट्स नाईस, NICE, नाईस म्हणजे काय? छान असतं, NICE, नाईस, नाईस म्हणजे छान. ते दूध कसं आहे? छान आहे. अँड ॲज कोल्ड ॲज आईस, आणि कोल्ड आहे, COLD, कोल्ड. कोल्ड म्हणजे काय? थंड. दूध कसं आहे? थंड आहे, COLD, कोल्ड. ॲज कोल्ड ॲज म्हणजे थंड आहे, कशासारखं? ICE, आईस, आईस म्हणजे बर्फ, बर्फासारखं ते दूध कसं आहे? थंड आहे. बघा इथं आपल्याला रिया इन द सिटी 1 हा पाठ आपण समजावून घेतला, रीड केला आणि त्याचा अर्थही समजावून घेतला. रियाचं लाईफ सिटीमधलं कसं आहे हे समजावून घेतलं. आता एकदा माझ्याबरोबर माझ्या मागं तुम्ही वाचायचं आहे. चला तर सुरुवात करूया. माझ्या मागं म्हणा, रिया इन द सिटी, रिया इन द सिटी. तुम्ही म्हणायचं आहे हाय, आय एम रिया.
I live in a big city. There are big buildings and wide roads. In our city, buses, cars, bikes. There is a lot of traffic in the city. There is a dairy near my house. We buy milk from the dairy. We get the milk in a pouch. It's nice and as cold as ice. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रिया इन द सिटी हा पाठ समजावून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तो रीडही केलेला आहे. यातले काही नवीन शब्द तुम्हाला निश्चितपणे समजले असतील अशी मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.